अंधश्रद्धा जी आहे ही अज्ञानाची नाही, तर मानवी मेंदूच्या रचनेची कमजोरी आहे. डिग्री आपल्याला माहिती देते, म्हणजे कुठली पण डिग्री असेल ती माहिती देते, पण विचार करण्याची पद्धत ज्याला आपण क्रिटिकल थिंकिंग म्हणतो ना, ती जर नाही शिकवली तर सुशिक्षित माणूस सुद्धा अंधश्रद्धेच्या जाळ्यात अलगत अडकतो. आपल्या सगळ्याचं हे अत्यंत दुर्दैवी आहे की गणित आणि विज्ञान म्हणजे मॅथमॅटिक्स आणि सायन्स हे विषय शाळेत फक्त विषय म्हणून शिकवले जातात आणि शिकले जातात. त्यांच्याकडे जीवन बदलवणारा दृष्टिकोन म्हणून कधी बघणार आहोत आपण सगळे शिक्षक आणि विद्यार्थी सुद्धा. आणि योग्य वेळेला सुधारणा नाही झाली तर मग अशोक खरात सारख्या असंख्य विकृती तुमच्या आमच्या बाजूला निरंतर दबा धरून बसलेले असणार आहेत. अशा त्या भोंदू बाबांना स्वतःचा गुरु करून घेणं हा आपल्या शिक्षणाचा किती मोठा अपमान आहे. उपनिषद सतत सांगतात, जैन दर्शन सांगतं, बौद्ध फिलॉसॉफी सांगते की सत्य जाणण्यासाठी शिष्यानं योग्य गुरुचा आश्रय घ्यावा. गुरु हा केवळ शिकवणारा शिक्षक नसतो, तो शिष्याला अज्ञानातून ज्ञानाकडं आणि देहबुद्धीतून आत्मबुद्धीकडे नेणारा मार्गदर्शक पण असतो. वेदांत परंपरेमध्ये गुरु शिष्य संबंध हा ज्ञान परंपरेचा पाया आहे. आणि ह्या व्हिडिओच्या शेवटी अत्यंत महत्वाचा विषय, कोणत्या धर्माच्या धर्मग्रंथामध्ये गंडे दोरे ताईत आणि मंत्रलेले लिंबू मिरचीचं विधान किंवा हे उतारा वगैरे आणि हे काळी जादू वगैरे सांगा ना, कोणत्या धर्मग्रंथामध्ये? हिंदूच्या वेदामध्ये आहेत? नाही. उपनिषदामध्ये आहेत? नाही. ब्रह्मसूत्रामध्ये नाही. भगवद्गीतेमध्ये आहेत का? नाही. की 18 पुराणामध्ये आहेत की श्रुती स्मृतीमध्ये आहेत? हे कुठंच नाही आहे. बुद्धांच्या त्रिपिटिकामध्ये आहेत का? तर अजिबात नाहीये. जैनांच्या आगम ग्रंथामध्ये आहेत का? कुठेही नाहीयेत, बिलकुल नाहीयेत. मग हे आले कुठून? तर हे सगळे आपल्या कमजोरीचा फायदा घेऊन काही धूर्त आणि लबाड लोकांनी आपल्या स्वार्थासाठी निर्माण केलेलं एक जाळं आहे. पटत नसेल तर अभ्यास करून सांगा.